नमस्कार सखींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे आषाढी एकादशी निमित्त उपवासाचा पदार्थ। पण उपवासाचा पदार्थ काय आहे ते तुम्हाला रेसिपी बघितल्यानंतर कळणार आहे। तर हा व्हिडिओ, ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आणि सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य। तर साहित्यामध्ये आहे बघा, 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, 1 लहान वाटी, ही बघा ही वाटी आहे। या लहान वाटीने आपण भगर घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे, ओलीच आहे। बटाटे घेतलेले आहे आणि ते पण उकडलेले आहेत। हे उपवासाचं मीठ आणि हिरवी मिरची। तर हे बघा, हा साबुदाणा आणि ही भगर दोन्ही आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे। तर इकडे बघा, आपण गॅस सुरू केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे, ती छान गरम झालेली आहे। आणि आता आपल्याला साबुदाण्याला छान भाजून घ्यायचं आहे। हे बघा, आता साबुदाणा गरम झालेला आहे, पण अजून आपल्याला थोडंसं अजून होऊ द्यायचं आहे। तर याच्यामध्ये आपण थोडं तेल सोडणार आहे आणि एकदम गॅसचा पॉवर कमी करायचा आणि पुन्हा याला थोडंसं भाजून घ्यायचं। हे बघा, आपण थोडंसं तेल टाकलं साबुदाण्यामध्ये, तर तो छान असा फुलायला लागलेला आहे। आणि आता हा साबुदाणा फुललेला आहे आणि आपण आता हे काढून घेऊया, कारण याच्या जास्त आपल्याला भाजायचं नाही। हे बघा, छान आवाज येत आहे। तर हे बघा, तेल टाकल्यामुळे हा छान साबुदाणा फुललेला आहे आणि असाच आपल्याला भाजून घ्यायचा होता आणि असाच आपण भाजून घेतलेला आहे। आता आपण भगर सुद्धा भाजून घेऊया। हे बघा, हे सुद्धा छान आपण भाजून घेतलेले आहे भगर। आता आपण हे दोन्ही मिक्स करूया आणि हे दोन्ही आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे, भगर आणि साबुदाणा सोबतच। 2 बॅचमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, असं आपल्याला बारीक पीठ करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपण दोन्ही मिक्स करून, भगर आणि साबुदाणा मिक्स करून आपण याचं बारीक पीठ तयार केलेलं आहे। आणि आता यामध्ये आपल्याला हे बटाटे टाकायचे आहे, हे बारीक केलेले बटाटे म्हणजेच आलू। आणि ही बघा हिरवी मिरची, मी 5 हिरवी मिरची घेतलेली आहे। तर तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या। तुम्ही मीठ न टाकलेलं तिखट असलं तर ते तुम्ही यामध्ये सोडू शकता, कारण हे उपवासासाठी आपण तयार करत आहे। तर यामध्ये फक्त आपल्याला उपवासाचं मीठच सोडायचं आहे आणि हे बघा उपवासाचं मीठ, तर हे पण आपल्या आवडीनुसार सोडायचं आहे। आणि थोडंसं तेल। आता तुम्ही जिरं खात असाल तर यामध्ये तुम्ही जिरं सोडू शकता, कोथिंबीर खात असाल तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा सोडू शकता, पण मी ह्यामध्ये काही टाकणार नाही। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे एकदम कोरडं झालेलं आहे। तर यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करूया, यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि मळून घेऊया छान। अशा प्रकारे आपल्याला हे गोळा तयार करून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला जसं पाणी लागते तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला गोळा तयार करायचा आहे आणि 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। पण झाकून ठेवण्याआधी तुम्हाला सांगायचं आहे की मी आतापर्यंत सांगितलेलं नाही की आपण उपवासासाठी काय बनवणार आहे। तर ते मी तुम्हाला आता सांगणार आहे की याचे आपल्याला उपवासाचे आपण पराठे बनवणार आहे। तर आता आपण 2 मिनिटं याला झाकून ठेवूया आणि नंतर पराठे तयार करूया, म्हणजेच आलू पराठा।
ही आपण तयार केली उपवासासाठी चटणी. याच्यामध्ये काकडी, दही आणि गाजर, उपवासाचं मीठ आणि हिरवी मिरची हे सर्व आपण एकत्र करून चटणी तयार केलेली आहे. तर हे बघा, आता हा छान नरम झालेला आहे आणि आता आपण याचा पराठा बनवणार आहे. मी थोडं पाणी लावलेलं आहे हाताला. यावर आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण यावर थापायचा आहे पराठा. आपल्याला हा जास्त पातळ करायचा नाही, जाडजाडच ठेवायचा आहे. इकडे बघा, छान तवा गरम झालेला आहे. यावर आपण थोडंसं तेल सोडणार आहे. आता हा पराठा यावर आपण सोडलेला आहे. आहा, मस्त खमंग शेकलेला आहे, भाजलेला आहे. तर हे बघा कसा छान मस्त हा पराठा तयार झालेला आहे आणि खमंग असा आपण भाजलेला आहे. आणि याचा सुगंध तुम्हाला सांगतो इतका छान येत आहे की माझ्या तर तोंडाला पाणी आलेलं आहे. आता आपण काढून घेऊया. आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्वच पराठे तयार करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे आपण आलू पराठा तयार केलेला आहे आणि खास उपवासाचा आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी येणाऱ्या आषाढी एकादशीला नक्कीच तयार करून बघा आणि खाऊन बघा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्कीच कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.